आमच्या गुरूंचा प्रश्न आहे, त्या गोष्टीचा निषेध आम्ही इथे करणार. ज्या पद्धतीने त्यांनी हे पाडलंय त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करणार. कुठलाही कुठल्याही घोषणा दिल्यात का आम्ही लिगलच करतोय. मला एकटा हा उपाय घेऊन हा अधिकार माझा आहे. मी या देशाचा नागरिक म्हणून माझं हे काम आहे, मी ते करतोय. माझ्या समाजासाठी मी लढणार नाही का? संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवलं का? संबंधित अधिकाऱ्यांनी कुठे नोटीस लावली का? त्यांनी पेपरला नोटीस दिली का? दुसऱ्या तुम्ही पत्रकार इथं उभे आहेत त्यांना कळवलं का त्यांनी? असं नाही. कुठल्याही एका खासदारांच्या आमदारांच्या फंडात ते बांधण्यात आलं त्यांना कळवलं म्हणजे संपूर्ण नाही होत. ते कळवलंच पाहिजे, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. आज तुम्हाला देखील माहिती आहे आम्ही या ठिकाणी समाजाचं काम करतो. तुम्ही कळवा ना, आम्ही त्यांना सहकार्य करत नाही आहोत. आम्ही कुठं पण करू, त्यांना कळवायचा काय संबंध आहे? इथल्या लोकांना कळवलं पाहिजे. ते त्यांनी ते सांगतो आम्ही वर्षा गायकवाडांना पत्र दिले. वर्षा गायकवाड आता इथे आमदार आहेत का? त्या इथे खासदार आहेत का? नाही. त्या इथे राहतात का? नाही. असं नाही चुकीचं आहे ना. अधिकार आहे. आझाद मैदानला दिले निषेध करण्याचा अधिकार नाहीये का? माझा संविधानात अधिकार दिलेला नाही का? अधिकार आहे. मी आंदोलन करा आझाद मैदानात राहील. नाही निषेध करायला कुठलाही ठिकाण नाहीये. असं तुम्ही दाखवा मला की तुम्ही निषेध करायचा. चुकीचं आहे, चुकीचं तुम्ही बोलताय साहेब. तुम्हाला अजिबात नाही. मला निषेध करू द्यात. मला निषेध करू द्यात. माझं काय म्हणणं नाही. या धारावीतल्या संघटना आहे. आम्ही मुंबईचे पंढरपूर वारी पाहिजे त्या धारावीतून निघते आपल्या काळ्या किल्ले जसे गेटिंग पिल्ले पण पूर्ण होते. एवढा मोठा समाज इथे असताना त्यांना कुठं विश्वास घेतला जात नाही. बरं महाराज बनवला आहे त्याचं काय? ते ऑथोराईज नाही आहे माहिती तुम्हाला. आम्हाला ऑथोराईज हवं बाकी असंच कोणी पण उचलणार. त्यामुळे त्यांनाच कळवलं पाहिजे असं काय. त्यांची मालकी नाही भोईनाथ महाराज. आम्हाला हेच म्हणायचं तुम्ही एक नोटीस लावा, नोटिफिकेशन टाका किंवा असा असा पुतळा आहे आम्ही काढणार आहोत. समाजाच्या भावना उठावतात ना. खासदार मॅडमनी त्यांच्या फंडातून काम केलं. एखाद्या जबाबदारी देवबत्ती काय घ्यायचं द्या. तुमचं काय पत्र बित्र द्या. तिकडे घ्या सर. जमले तर ते जागा
हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। हे पाडलं स्मारक दिलं का त्यांनी आम्हाला पत्र? तुम्हाला आम्ही पत्र तुम्ही आमच्याकडे मागताय, त्यांना पण ते पत्र तुम्ही मागायला पाहिजे होतं साहेब. का पाडलं? तुम्हाला माहिती नव्हती हे पाडलंय म्हणून आम्ही सांगितलंय. या ठिकाणी सायन रेल्वे स्थानकासमोर आज जो संत रोहिदास महाराजांचं स्मारक जे उभं होतं ते खाली ते या ठिकाणी समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला न कळवता फक्त वर्षाताईंना त्याचं पत्र त्यांनी पाठवलं होतं आणि ते स्मारक आज या ठिकाणी नेस्तनाबूत करण्यात आलं आहे महानगरपालिकेकडून, म्हाडाकडून. आणि आता पोलिसांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी उभे होतो. त्यांनी आम्हाला या ठिकाणी निषेध करून दिलेला नाही आणि ही नोटीस सकट दिलेली आहे 149ची. ठीक आहे, याचा आम्ही स्वीकार करतो. या नोटिसीला काय करायचं ते आपण बघू नंतर. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारची गळचेपी आम्ही यापुढे सहन करणार नाही. आज फक्त एक शॉर्ट टाईममध्ये लोकांना ही माहिती पोहोचावी म्हणून या ठिकाणी फक्त निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पण याची हे जे स्मारक आता तोडलेलं आहे ते त्यांनी पुन्हा या ठिकाणी रितसर बनवून देण्यात यावं, ते अधिकृतरित्या यावं, ही एवढी या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय. ये जो स्मारक आप बता रहे तोड़ा गया तो इस बनने के कारण से यहाँ पे जो शिफ्टिंग करने के लिए कहा गया, माननीय वर्षा गायकवाड़ जी जो है उन्होंने पत्र भी दिया है महानगर पालिका को, अब पुलिस को भी सूचना दी है, क्या इसकी सूचना आपको नहीं दी गई? नहीं, अगर पुलिस को सूचना दी तो बताए हो. बीएमसी ने अगर पुलिस को कोई पत्र दिया होगा तो वो बीएमसी बताए. आपको अगर सूचना दिया गया है कि नहीं इस बात बिल्कुल नहीं, किसी को धारावी में सूचना नहीं दी गई है, कोई पेपर में पेपर आउट भी नहीं किया गया है, ना कोई फ्लेक्स यहाँ पे लगाया गया है. बस ऐसे ही कल तोड़ दिया. यहाँ पे 1 लाख चर्मकार समाज के लोग रहते हैं, उनकी भावनाओं को इन्होंने ठेस पहुंचाया. जिस जगह पे आपको जगह दी गई है आगे शिफ्टिंग किया गया है, क्या उस जगह के लिए आप मंजूर है? पता नहीं अभी कहाँ करने वाले. गोलपेड़ के आगे कहीं पे जगह दिया गया ऐसा बताया वो गया. अधिकृत है, वो अधिकृत है, ये तो पहिला क्लिअर होय. अभी आमची मागणी एवढीच आहे, हे स्मारक पुन्हा थाटानं ह्या ठिकाणी उभं राहावं. का हे तिकडे हलवण्यामागचं काही वेगळं षडयंत्र आहे का? हे स्मारक तिथं हलवण्यामागे आणखी वेगळं काही षडयंत्र आहे का? अजून कुणाचं बापाचं आज्याचं नाव या चौकाला किंवा स्मारकाला इथं द्यायचा, हा मला इथं काय यांचं षडयंत्र वाटतं. या ठिकाणी मैसेज क्या देना चाहिए? मेसेज मध्ये हे स्मारक या ठिकाणी त्या थाटात अधिकृतपणे उभं राहिलं पाहिजे, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडणार आणि रस्त्यावरती पूर्ण समाज उतरणार.